भाद्रपद पौर्णिमेनिमित्त संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं सर्वेज्य सांस्कृतिक भवनात परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जपानंतर प्रवचनाला सुरुवात झाली। परमात्मराज महाराज यांनी प्रवचनात संवय अर्थात समुचित वर्तन या विषयावर मार्गदर्शन केलं। योग्य वेळी केलेलं योग्य वर्तन म्हणजेच समुचित वर्तन अर्थात संवय असल्याचं सांगत परमात्मराज महाराज यांनी माणसाचं जीवन सुखी आनंदी होण्यासाठी समुचित वर्तन किती आणि कसं गरजेचं आहे हे अनेक उदाहरणांसह पटवून दिलं। माणसाकडून अनुचित वर्तन घडू नये यासाठी त्यानं वासनांवर नियंत्रण मिळवणं गरजेचं असून आतोनात इच्छा अनुचित वर्तन करायला माणसाला प्रवृत्त करतात। त्यामुळे माणसानं त्याच्यामधील अवगुण संपवले पाहिजेत असं प्रतिपादन परमात्मराज महाराज यांनी केलं। राजकीय क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, अनेक क्षेत्रात काम करणारी माणसं असतात। सगळ्यांची इच्छा असतात, भरपूर इच्छा असतात, वक्फ केलेल्या इच्छा म्हणजे वासना, मला हे पद पाहिजे, ते पद पाहिजे, ते पद पाहिजे, मला असा मान मिळाला पाहिजे, तसा मिळाला पाहिजे। त्या वासनांच्या पूर्तीसाठी, त्या विविध इच्छांच्या पूर्तीसाठी माणूस पुष्कळदा अनिष्ट मार्गांचा अवलंब करतो, अनुचित वर्तन करतो। केवळ मिळवण्यासाठी, एक राजकीय क्षेत्रात कुठलं तरी मिळवायचं त्याच्यासाठी सुद्धा अनुचित मार्गांचा अवलंब होत असतो, बऱ्याचदा होत असतो। किंवा सामाजिक क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात ज्या माणसांमध्ये अतोनात इच्छा भरलेल्या आहेत त्या इच्छा झटपट पूर्ण व्हाव्या यासाठी अनुचित मार्गांचा अवलंब सर्रास होत असतो। म्हणून या वासनारूपी शेळीवर दोन थापाटं मारल्याशिवाय ती वळणावर येत नाही, हे महत्वाचं आहे। तिला नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे, नाहीतर ती तोंड लावणारच। जिथं तिथं तोंड खाण्याची सवय, एकसारखी खाण्याची सवय तिला जात नाही। आणि म्हणून हे सगळं महत्वाचं आहे। हे साकल्यानं माणसानं समजून घेणं खरोखर महत्वाचं आहे। माणसं अनुचित वर्तन या पौर्णिमेच्या निमित्तानं उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केल्याबद्दल जगदेव मामा ग्रुप इचलकरंजी, दत्त देवस्थान मठाच्या रुग्णालय निर्माण कार्यामध्ये योगदान देणारे देणगीदार यांचा परमात्मराज महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। बेळगाव जिल्ह्यातील खानापूर परिसरात आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी VK देसाई यांच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं। परमपूज्य परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या प्रवचनाला आडी बेनाडी परिसरासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या भाविकांनी प्रवचनानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला।